राहुल गांधींची थोड्याच वेळात बिहारमधील सासारामधून वोट अधिकार यात्रा। बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। राहुल गांधी 1 सप्टेंबरपर्यंत 1300 किलोमीटरचा प्रवास करणार। आज दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता। माजी राष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता, त्याप्रमाणे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार सध्या कुठे? संजय राऊत यांच्याकडून सवाल। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम करण्यात येणार। 21 ऑगस्टला नामांकन दाखल करण्यात येणार। आम्ही ईडी सीबीआयला घाबरून पळून जाणारे डरपोक लोक नाही, आम्हाला स्वाभिमानाचा झटका आहे। शिंदेंनी केलेल्या 440 वोल्टच्या झटक्याच्या टीकेवर राऊतांचा पलटवार। सरकारनं अनेक भूखंड अदानींच्या घशात घातले। मुंबई ठाण्याला लुटणारे हे सरकार, हे अदानींची हंडी फोडणारे लोक, संजय राऊतांचा निशाणा। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट। उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघाल्या। शहाजीबाबू पाटलांचा संजय राऊतांवर निशाणा। आपणच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होणार। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असताना मंत्री गिरीश महाजन यांचा धुळ्यातील एका कार्यक्रमात मोठा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार सहकारी मंत्र्यांसह जळगाव जिल्हा दौऱ्यावर। काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार। जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। रात गई बात गई, मागचं उकरून काढू नये, माझी नवी इनिंग जोरदार असेल, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले। कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्हीही आपल्या देशासाठी आता तरी उठा, असा आशय लिहित अण्णा हजारेंना आवाहन करणारं बॅनर। पुरंदर विमानतळासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। कमी मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, तर याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करणार, पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मतदार यादी शेवटपर्यंत अपडेट करण्याची संधी देणं हा आयोगाचा संशयाचा भाग। निवडणूक आयोगाकडून होणारे सारखे बदल लोकशाहीसाठी घातक, माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांचं वक्तव्य। सोलापुरात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेल्या शिवाजी सावंत यांनी भाजपमध्ये जावं, कार्यकर्त्यांचा सूर। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाचं आज उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। उद्यापासून खंडपीठाचा कारभार सुरू होणार। राज्यातील सहकारी कारखानदारीला सुरुंग, गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज। खासगी कारखानदार राज्याबाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिकांची आस्था नाही, शरद पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर। अटल गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या 1240 घरांच्या गृहप्रकल्पाचं चावी वाटप करणार। काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लातूर जिल्हा बँक चालवली। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची अमित देशमुख यांच्यावर टीका। अजित पवारांचा जळगावातील चिंचोली दौरा रद्द। पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्यानं चिंचोलीमधील मेडिकल हबच्या बांधकामाचा पाहणी दौरा रद्द। धाराशिवमध्ये मांजरा नदी परिसरामध्ये बजरंग सोनवणे, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची भेट। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तिघांकडूनही पाहणी। मांजरा नदीकाठच्या काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली, नुकसान पाहणी करत तिघांची अचानक भेट। ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार तर वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा देखील इशारा। राज्य आपत्कालीन केंद्राकडून यंत्रणांना सतर्कतेचे आदेश। मुंबईत गेले 2 दिवस मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे मिठी नदीकाठच्या पाणीपातळीत वाढ। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट, सकाळपासूनच ढगाळ वातावरण। पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच, नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ। नागरी वस्तीमधील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ। खेड शहरामधील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली।
नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम। गटाराचं पाणी रोडवर आल्यानं पाणी वाढलं। डीबीजी कॉलेज समोर देखील पाणी साचलं। चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। वशिष्ठी नदीचं पाणी बाजार पुलाला टेकलं। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नाशिकच्या पंचवटी दिंडोरी नाका परिसरामध्ये परप्रांतीयांना मनसैनिकांकडून चोप। परप्रांतीय युवक महिलांची छेड काढत असल्याचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमधील गोरक्षगंगा नदी पावसाअभावी कोरडी ठाक। 40 खेड्यापाड्यामधील सिंचनाचा प्रश्न नदीच्या पाण्यावर अवलंबून। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी। अनेक ठिकाणी शेती जलमय। पैनगंगा नदी काठावरील गावात पूर परिस्थिती। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले। शिवना नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे काही गावांचा पाणी पातळीत वाढ होणार। वाशीमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नागपूर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यानं काही वाहनं दुसऱ्या मार्गाने वळवली। वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरातील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका। नांदेडच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसान। पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन कापूस पाण्याखाली। पाऊस ओसरूनही पूरस्थिती कायम असल्यानं शेतकरी हतबल। जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। सततच्या पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ। नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो। पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून वाहत असल्यामुळे धबधब्याचं रौद्र रूप। पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। नांदेडच्या पैनगंगा नदीच्या पुरामध्ये 2 नीलगाई वाहून गेल्या। पळसा पुलावरील घटना। पावसामुळे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी दगावल्याची। नागपुरात काल सायंकाळी झालेल्या पावसानंतर आज पावसाची उसंत। दरम्यान शहरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झिरी नदीवरील 4 बंधारे फुटले। बंधाऱ्याचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान। खोलीकरण केल्यामुळे हे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। धरणगाव तालुक्यातील सातखेडा गावामध्ये अतिवृष्टी। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे संपूर्ण शेत पाण्याखाली। तातडीनं नुकसान भरपाईचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटिया डोह धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस। पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळामध्ये 4 दिवसात 80 मिलीमीटर पावसाची नोंद। सोयाबीन ऊस आणि कापसाचं मोठं नुकसान। परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। शेख गावाला जोडणारा पूल पावसामुळे वाहून गेला। गावाबाहेरचा संपर्क तुटल्यामुळे ग्रामस्थ अडचणीत। बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। नागरिकांकडून जलपूजन। 4 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परभणी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। लोअर दुधना प्रकल्पामधील तयार करण्यात आलेल्या कालव्यातून पाणी शेतात शिरलं। मांडवा शिवारामध्ये शेतीचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा कहर। नदी नाल्यांना पूर। अमरावती यवतमाळ वाशिमसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात देखील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। जवळपास 450 पेक्षा अधिक घरांची पडझड। धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे सिरसाव गावामधील पिकं पाण्याखाली। धरणाचे दरवाजे न उघडल्यामुळे चांदणी नदीचं पाणी शेतात शिरल्याचं पाहायला मिळालं। पिकांचं मोठं नुकसान। यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार। ब्राह्मणवाडामध्ये नाल्याला पूर आल्यामुळे अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची कसरत। नाल्यावरील पूल उंच करण्याची गावकऱ्यांची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्याच्या मागणी येथील निम्न तेरणा धरणाची पाणी पातळी वाढली। प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले। धरणाच्या पाणी पातळीत नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। करमाड परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। लाहुकी नदीला
पहिल्यांदाच दुथडी भरून ही नदी वाहू लागली। शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण। 2 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आज पावसानं थोडी विश्रांती घेतली। गेल्या 24 तासात मुंबईच्या उपनगरामध्ये सर्वाधिक 244.7 मिलीमीटर पावसाची नोंद, तर मुंबईमध्ये शहरात 83 मिलीमीटर पावसाची नोंद। दरम्यान कोकण किनारपट्टीवर 20 ऑगस्टपर्यंत वेगानं वारं वाहणार असल्यानं समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन। राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 2997 वित्त धरणांमध्ये यावर्षी 15 ऑगस्ट अखेर सुमारे 71.71% उपयुक्त पाणीसाठा। पुणे विभागामध्ये 84.49% पाणीसाठा। 12वी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली। धरणामधून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील देणेवाडीमध्ये गॅसचा स्फोट। मंगळूर टोल प्लाझाच्या अग्निशमन दलाच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण। स्फोटामध्ये घर आणि संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। पुण्यामध्ये तब्बल 76 लाख रुपये किमतीचं एमडी ड्रग्ज जप्त। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई। शहरामध्ये विक्रीसाठी आणलेलं 351 ग्राम एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलं। पुणे पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल केवलकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांकडून जप्त। 6 आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करत पार्टी झालेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेश सारंग त्याचबरोबर सुहास सामंत यांनी भ्रष्टाचार केला। बेस्ट पतसंस्थेचा पैसा मौजमजेसाठी उडवल्याचा प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप। एल्विश यादवच्या गुरुग्राममधील घरावर आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास गोळीबार। एल्विश यादव परदेशामध्ये, मात्र घरात केअरटेकर असल्याची माहिती। एल्विशकडून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही। गोंदियाच्या आमगावमधील गांधी चौकामध्ये निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा। आयोगावर मतचोरीचा आरोप करत घोषणाबाजी। रत्नागिरी नगर परिषदेवर 3 वर्षात 33 कोटींचा आर्थिक बोजा। शासनाकडून नगर परिषदेचे 18 कोटी रुपये येणं बाकी। नगर परिषदेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांचा गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना सुरक्षा रक्षकांची मारहाण। समज देऊनही गोंधळ घातल्याचा सुरक्षा रक्षकांचा दावा, तर मुखदर्शनाचा दरवाजा बंद करण्यात आल्याची माहिती। नशेची औषधं बाळगणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात। मेफॅट्रॉन इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त। तरुणीसह मित्रावरही गुन्हा दाखल। कल्याण डोंबिवलीमध्ये मास्कबंदी कायम। पालिका निर्णयाला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांचं समर्थन। विक्रोळीमधील वर्षानगरमध्ये घरांना तडे, तर काही ठिकाणी रस्ता वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष। महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त पत्रकार देविदास मुळे यांचा मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान। देविदास मुळे यांना स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार जाहीर। जळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा रस्त्यात थांबवून लाडक्या बहिणींनी राख्या बांधल्या। राष्ट्रवादी युवती कार्यकर्त्यांसह महिलांनी अजित पवारांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं। पहिल्यानगरच्या कोल्हारमध्ये नगर मनमाड रस्त्यावर 3 दिवसांपासून संथ गतीनं वाहतूक। अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं कोल्हार ग्रामस्थ त्रस्त। भंडाऱ्याच्या तुमसर बपेरा महामार्गावर 4 चाकी वाहन उलटलं। रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे वाहन पलटी। एक महिला जखमी झाल्याची माहिती। बुलढाण्यामध्ये जलसमाधी आंदोलनावेळी वाहून गेलेल्या आंदोलकाचा मृतदेह पूर्णा नदीमध्ये आढळला। कुटुंबाला अद्याप आर्थिक मदत नाही, कुटुंबियांचा आरोप। नागपुरात युरिया उपलब्ध असताना शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करणार। युरिया खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध असून देखील युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी। खत न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याच्या सूचना। वाहनचालकाकडूनच एसटीची फसवणूक। प्रवाशांना तिकीट न देता तिकिटाचे पैसे स्वतःच्या खिशात टाकणाऱ्यांवर कारवाई।
वर्षभरात 27 वाहकांवर कारवाई. कल्याण डोंबिवलीमध्ये मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. विद्युत विभागाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणार नाही. आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई. गाडीच्या डॅशकॅममध्ये सोनसाखळी चोरीची घटना. कैद झाल्यानंतर सापळा रचत तब्बल 12,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीड पोलिसांकडून नशामुक्त बीड जनजागृती मॅरेथॉन. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या उपस्थितीमध्ये मॅरेथॉन. कावत यांच्यासमोरच पोलीस आणि बीडवासियांनी नशामुक्तीची शपथ घेतली. पुण्याच्या पाणी वाटपच्या नियोजनावर एक समिती गठीत. पाण्याची गळती आणि नासाडी थांबवण्यासाठी समिती प्रयत्न करणार. जलसंपदा आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समितीमध्ये समावेश. रस्त्याअभावी जखमी वृद्धाला झोळी करून 3 किलोमीटरपर्यंत पायपीट करत उपचारासाठी घेऊन जाण्याची वेळ. पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी कुंबळे गावातील घटना. छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर मोठे खड्डे आणि पाणी साचत असल्यामुळे प्रवासी हैराण. महामार्गावरील टोलनाके बंद पडण्याचा भाजप तालुकाध्यक्ष रवी चव्हाण यांचा इशारा. भोर महाड मार्गावरील वरंधा घाटामध्ये बिबट्याचं दर्शन. घाटातील दारमंडप ते उंबर्डे दरम्यान रस्ता शेजारील झुडपामध्ये बिबट्याचा व्हिडिओ प्रवास करणाऱ्या रणजित देशमुख यांनी कैद केला. नागपूरच्या मोहगाव झिलपी परिसरामध्ये गायीच्या वासरांना उचलून घेऊन जाणारा बिबट्या जेरबंद. उपचारानंतर बिबट्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता.